नमस्कार मंडळी, मी मृणाल सॅमन माउथ क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदिवली ते अलिबाग पर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही काय काय केलं ते तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। तर चला बघूया। आम्ही फुल फॅमिली चाललो आहोत अलिबागला फिरायला। घरातून आम्ही खूप पहाटे निघालो। कांदिवली स्टेशनवरून आम्ही चर्चगेट ट्रेन पकडली। आम्ही चर्चगेट स्टेशनला उतरून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी टॅक्सी पकडली। 2 टॅक्सी करायला लागल्या। आम्ही 8 जण होतो म्हणून पर पर्सन 30 रुपये घेतले। A112 म्हणून बस नंबर आहे। तुम्ही बसने सुद्धा गेटवे ऑफ इंडियाला जाऊ शकता। आता आपण गेटवे ऑफ इंडियाला उतरलेलो आहोत। इथे तिकीट मिळतं बोटीचं। इथे पोचल्यावरती असं आमचं ठरलं होतं जी पहिला बोट मिळेल त्या बोटीने जायचं। आम्हाला अजंताची तिकीट मिळाली, आम्ही ती काढली। पर पर्सन 150 रुपये आहे। नॉन AC आहे। इथे 4 प्रकारच्या बोट आहेत, PNP, मालदार, अजंता, अपोलो। मालदार आणि अपोलो AC आहे तर त्याचं तिकीट थोडं जास्त असेल। पक्षी आले फिरतात आहेत त्याच्यासाठी खाऊ वाटलाय का?
करू? पण कॅच नाही घेतलं त्याचं आवड. या साईडने उडवायचं ना, मस्त तिथून आलं. आपलं शूटिंग आहे. मारामारी झाली म्हणजे मला वरती गेलं की काय? ते बोलवलं ना. ये हे चालू होते. आता आम्ही बोटीच्या टॉपवर आलो आहे. वरून बघा समुद्र कसा दिसतोय ते, आणि उगवता सूर्य सुद्धा. पासपोर्ट आपल्याला पोहोचले. ही रोरो आहे, ही भाऊच्या धक्क्यावरून सुटते. तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने येत असाल ना, तुम्ही रोरोने येऊ शकता. आता आपण पोचलेलो आहोत मांडवा जेट्टीला. अरे थांब, 2 मिनिटं पकडलंय. इथे या बस लागल्या आहेत ना, त्या बसच आपल्याला अलिबागपर्यंत सोडतात. आपण जे बोटीचं तिकीट काढलेलं आहे ना, त्यामध्येच या बसचं तिकीटसुद्धा इन्क्लूड असतं. आता आपण अलिबागमध्ये पोचलेलो आहोत.
आम्ही असं ठरवलं की आधी आपण नाश्ता करूया आणि नंतर मग आपल्या गेस्ट हाऊसवर जाऊया. इथे रुपल टी स्टॉल आहे. इथे मिसळ खूप चांगली मिळते. आम्ही प्रत्येक वेळेला आलो की पहिला इथे मिसळ खातो आणि नंतरच मग जातो. तुम्ही पण कधी आलात ना तर इथे नक्की व्हिजिट करा. सुरू केलं. आम्ही इथे वडापाव पण मागितला होता. इथला वडाची चव आहे ना ती आमच्या कोरेगावामध्ये वडा मिळतो ना तसेच लागते सेम. पाव द्या. तुम्हाला पाहिजे पाव? अरे मी पण एक काय आणि मिसळ खायला ती. तुम्हाला सुद्धा मिसळपाव खायला यायचं असेल रुपल टी स्टॉलवर तर समोर बँगलोर अय्यंगर बेकरी आहे. त्याच्या बाजूला रिक्षा स्टँड आहे. तर तुम्हाला कळून जाईल कुठे आहे ते. आता आम्ही रिक्षाने गेस्ट हाऊसवर चाललेलो आहोत. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार.